शेतकऱ्यांची लूट आणि शिवीगाळ. चांदवडमधील कर्मचाऱ्यांविरुद्ध निफाड तहसीलदारांकडे तक्रार. निफाड, चांदवड बाजार समितीच्या आवारात शेतमालाचे भाव पाडण्यासाठी व्यापारी आणि कर्मचारी संगनमत करून शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या शेतकऱ्यांना चक्क सरकारी कर्मचाऱ्यांकडून शिवीगाळ आणि उद्धट वर्तणुकीला सामोरे जावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी निफाडचे तालुका दंडाधिकारी आणि विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांना निवेदन देण्यात आले आहे. नेमकी घटना काय? तक्रारदार शामराव गंगाधर केदारे, रा. तळेगाव रोही ता. चांदवड यांनी दिलेल्या माहितीनुसार खळ्यावर शेतमाल विक्रीसाठी आला असता कर्मचारी आणि व्यापारी संगनमत करतात. मालात त्रुटी काढून भाव कमी करणे आणि त्या बदल्यात कमिशन घेऊन शेतकऱ्यांची लूट करणे असे प्रकार सुरू आहेत. कमी भाव मिळेल या भीतीने अनेक शेतकरी तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत, ज्याचा फायदा हे कर्मचारी घेत आहेत. व्हिडिओ काढल्याचा राग अन शिवीगाळ. या गैरप्रकाराचा व्हिडिओ काढत असताना तिथे उपस्थित असलेल्या कासराव नामक व्यक्तीनं अत्यंत उद्धट भाषेत, व्हिडिओ काढून आमचं काय वाकडं होणार आहे, असे म्हणत शामराव केदारे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच सकाळपासून भिकारचोट शेतकरी माझे डोके खात असतात असे अपमानास्पद विधान करून शेतकऱ्यांचा अवमान केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. कठोर कारवाईची मागणी. हे वर्तन शासकीय सेवकाच्या आचारसंहितेच्या पूर्णपणे विरोधात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी शामराव केदारे आणि ॲड. राहुल प्रभाकर गायकवाड यांनी केली आहे. या अर्जाच्या प्रती नाशिकच्या विभागीय सहनिबंधकांनाही पाठवण्यात आल्या असून आता प्रशासन यावर काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.